डिअर स्टुडंट्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ फार्मसी. विद्यार्थी मित्रांनो, औषध निर्माण शास्त्राच्या जगामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सो टुडे इन दिस व्हिडिओ वी विल डिस्कस जनरल अनास्थेटिक्स. ओके, अनास्थेशिया म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला भूल देणे असं म्हणतो. ओके, सो भूल देण्यामधले जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत MD अनास्थेशिया, ओके, त्याला भूल तज्ज्ञ असं म्हणतात. ओके, सो लेट अस सी द व्हॉट इज मीनिंग ऑफ जनरल अनास्थेशिया or definition of general anesthetics, then classification of general anesthetic agents, and in this lecture we will see the first class of general anesthetic, that is inhalational anesthetics. Okay, so let us begin. So the general and local anesthetics are the drugs which are used to block the transmission of pain. Okay, so when anyone suffering from pain means there is a transfer of message of pain. Okay, and mainly the nervous system is responsible for this pain transmission. Okay, एका नर्व सेलपासनं तुमच्या दुसऱ्या नर्वपर्यंत पेनचा मॅसेज हा ट्रान्सफर होतो. ओके, आणि त्याच्यामुळे तुम्हाला पेन सेन्सेशन जाणवतं. पर्टिक्युलरली हे जे ट्रान्समिशन आहे पेनचं ते ब्लॉक केलं जातं जनरल अनास्थेटिक ड्रग्सने किंवा लोकल अनास्थेटिक्सने. ओके, सो जनरल अनास्थेटिक्स मीन्स दे प्रोड्युसेस लॉस ऑफ पेन सेन्सेशन ऑल ओव्हर द बॉडी. पूर्ण शरीरामध्ये जे तुमचे पेन सेन्सेशन आहेत ते नाहीसे होतात जनरल अनास्थेटिक्समध्ये. अँड लोकल अनास्थेटिक्समध्ये एका पर्टिक्युलर एरियामध्ये, त्यांचं नावच आहे लोकल, म्हणजे पर्टिक्युलर एरिया जो आहे बॉडीचा त्यामधली पेन नाहीशी होते. दॅट इज अ लोकल अनास्थेटिक्स. Okay, so with general anesthetic they produces loss of pain sensation all over the body, and local anesthetic they produces loss of pain sensation in a restricted area of a body or particular area of body. Okay, so the general anesthetics section covers the both inhaled and intravenous drugs. Okay, we will see inhaled and intravenous in next slides. Okay, so general anesthetic definition of general anesthetics: these are the drugs which produces reversible loss of all sensation and all consciousness. Okay, म्हणजे काय समजून घ्या. जनरल अनास्थेटिक म्हणजे काय, असे ड्रग्स की जे रिव्हर्सिबली म्हणजे काही वेळेसाठी 2-4 तासासाठी भूल होते. ओके, म्हणजे भूल दिली जाते आणि त्याच्यानंतर पेशंट रिकवर होतो, नॉर्मल होतो परत. ओके, सो मीन्स इट प्रोड्युसेस रिव्हर्सिबल लॉस. ओके, म्हणजे परत तो नॉर्मल कंडिशनला येतो. रिव्हर्सिबल लॉस ऑफ ऑल सेन्सेशन म्हणजे कसल्या प्रकारची तुमची वेदना असेल, पेन असेल ती नाहीशी होते. अँड कॉन्शियसनेस म्हणजे अलर्टनेस. ओके, जी ब्रेनची तुमची अलर्टनेस आहे ती पूर्णपणे नाहीशी होते. ओके, सो मेनली देज जनरल अनास्थेटिक एजंट्स दे आर यूज पर्टिक्युलरली वेन सर्जन्स परफॉर्मिंग मेजर सर्जरीज. ओके, जे मोठे मोठे ऑपरेशन आहेत ते करताना जनरल अनास्थेटिक एजंट्स दिले जातात. ओके, द कार्डिनल फीचर ऑफ जनरल अनास्थेटिक्स आर. ओके, जनरल अनास्थेटिकचे जे फीचर्स आहेत, इट कॉजेस लॉस ऑफ ऑल सेन्सेशन इस्पेशली पेन. कसल्याही प्रकारची पेन असेल तर ती पूर्णपणे नाहीशी होते. देन इट प्रोड्युसेस स्लीप, दॅट इज अनकॉन्शियसनेस पर्टिक्युलरली. अलर्टनेस जी आहे ब्रेनची ती पूर्णपणे नाहीशी होते. देन अमनेशिया मीन्स शॉर्ट टर्म मेमरी लॉस. ओके, काही वेळासाठी मेमरी लॉस होतो. इमोबिलिटी अँड मसल रिलॅक्सेशन. ओके, इमोबिलिटी होते आणि मसल रिलॅक्स होतात. अँड अबोलिशन ऑफ सोमॅटिक अँड ॲटोनॉमिक रिफ्लेक्सेस. ओके, सो पर्टिक्युलरली दे ड्रग अफेक्ट द नर्वस सिस्टीमवर जास्त इफेक्ट होतो त्याचा. ओके, so classification of general anesthetic agents. So first class inhalational anesthetics, example is halothane, methoxyflurane, enflurane, sevoflurane, isoflurane, desflurane. Okay, so the general anesthetic classified into 3 classes as per your PCI syllabus. First class is inhalational anesthetics, second is ultra short acting barbiturates, and third is dissociative anesthetics. Okay, so second class ultra short acting barbiturates, example methohexital sodium, thymidal sodium, thiopental sodium. And third class dissociative anesthetics, example is ketamine hydrochloride. Okay, 3 class आहेत. पहिला class inhalational means these are the drugs which are taken by the pulmonary route of administration. inhale म्हणजे हवा आतमध्ये घेणे, exhale म्हणजे बाहेर टाकणे. ओके, तर जो रेस्पायरेटरी सिस्टीमचा रूट आहे तुमचा पल्मोनरी रूट, त्या माध्यमातून इन्हलेशनल अनास्थेटिक्स घेतले जातात.
Okay, example is halothane, methoxyfluorine, enfluorine, sevoflurane, isoflurane and disflurane. Then second is ultra short acting barbiturates. Okay, chemically they are the barbiturates. ओके, सेडेटिव्ह हिप्नॉटिक्स चॅप्टरमध्ये बार्बिच्युरेट नावाचा जो केमिकल क्लास आहे तो आपण डिस्कस केलेला आहे. सो अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स, अल्ट्रा शॉर्ट म्हणजे फार कमी वेळेमध्ये ॲक्ट होणारे. दिस ड्रग अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट दे ॲक्ट अप्रॉक्सिमेटली द ॲक्शन स्टार्ट इन 11 सेकंद. ओके, 11 सेकंदमध्ये त्याची ॲक्शन स्टार्ट होते किंवा एका मिनिटामध्ये तुम्हाला इफेक्ट भेटतो. ओके, so example is methohexatal sodium, thymilol and thiopental sodium. Then last class is dissociative anesthesia. Example is ketamine hydrochloride. त्यांना डिसोसिएटिव्ह काय म्हणले की पेशंटला वाटतं किटामाइन दिल्यानंतर पेशंट फील दॅट देअर ऑर्गन्स आर डिसोसिएटेड फ्रॉम देअर बॉडी, त्याचे हात पाय त्याच्या शरीरापासून बाजूला निघून गेले अशा पद्धतीची फिलिंग होते, त्यामुळे त्याला आपण डिसोसिएटिव्ह अनेस्थेटिक्स असं म्हणतो. ओके, so let us see the first class of this general anesthetic, that is inhalational anesthetics. Okay, an inhalational anesthetic is a chemical compound possessing general anesthetic property that can be delivered via inhalation. Okay, जो रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याचा इन्हेलेशन आहे, म्हणजे पल्मोनरी रूट किंवा रेस्पिरेटरी जो रूट आहे त्याच्या माध्यमातून आपण इन्हालेशनल अनेस्थेटिक्स घेतो. म्हणजे सिंपल भाषेत तुमच्या नोजमधून आपण नोज आणि माउथमधनं याचं ॲडमिनिस्ट्रेशन करतो. दे आर ॲडमिनिस्टर्ड थ्रू द फेस मास्क. ओके, फेस मास्क म्हणजे नाकावर आणि तोंडाला जो मास्क लावला जातो, एक आपण पर्टिक्युलरली जो गॅस पास करण्यासाठी मास्क वापरतात तो वापरला जातो. अँड लॅरेंजियल मास्क, इयरवे ऑर ट्रॅकिल ट्यूब. ओके, काही पेशंटमध्ये फेस मास्कमधून अनास्थेशिया देणं पॉसिबल नसतं, अशा पेशंटमध्ये ट्रॅकिल ट्यूब, जी ट्रॅकिया आहे रेस्पिरेटरी ट्रॅक जी ट्यूब आहे त्याच्यामध्ये एक ट्यूब इन्सर्ट केली जाते. ओके, so by this way it is taken connected to the anesthetic vaporizer. anesthetic जे एजंट आहे तो या ट्यूबमधनं आपल्या इयरवेमध्ये सोडला जातो. अँड अनेस्थेटिक डिलिव्हरी सिस्टीम, एक्झाम्पल इज हॅलोथेन, मिथॉक्सिफ्लोरेन, इनफ्लोरेन, सेवफ्लोरेन, आयसोफ्लोरेन, डिस्फ्लोरेन, नायट्रस ऑक्साइड. नायट्रस ऑक्साइड is also known as laughing gas, N2O. Okay, that is very old anesthetic agent. Then ether, or simply it is diethyl ether. So let us see the structure activity relationship of general anesthetics. Okay, so in the starting I want to share one point that general anesthetic agents do not have any common structure. यांच्यामध्ये असं कॉमन स्ट्रक्चर कुठलंही नाही, प्रत्येक ड्रगचं स्ट्रक्चर हे वेगळं आहे, त्याच्यामुळे यांचा असा विशेष असा काही स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप नाही आहे. तरी पण सायंटिस्टने जे काही 3-4 पॉईंट्स पुट फोर्थ केलेले आहेत ते आपण डिस्कस करूयात. द इन्हालेशनल अनेस्थेटिक्स in use today are nitrous oxide, halothane, isoflurane, disflurane, sevoflurane. The chemical structure of these compounds are different. ओके, स्टार्टिंगलाच तुम्हाला हा पॉईंट मी सांगितला आहे, प्रत्येक प्रत्येक कंपाऊंडचं स्ट्रक्चर हे वेगळं आहे. ओके, सो केमिकल स्ट्रक्चर ऑफ एव्हरी कंपाऊंड इज डिफरंट इन दिस क्लास. व्हाईल इट इज ट्रू दॅट देअर इज नो सिंगल फार्मॅकोफोर फॉर इनहेल्ड अनेस्थेटिक्स. फार्मॅकोफोर म्हणजे काय, जे केमिकल स्ट्रक्चर बेसिक स्ट्रक्चर, जसं आपण बार्बिच्युरेट्समध्ये पाहिलं बार्बिच्युरिक ॲसिड बेसिक स्ट्रक्चर आहे दॅट इज रिक्वायर्ड फॉर ॲक्टिव्हिटी. जसं आपण बेन्झोडायझेपिन चॅप्टरमध्ये पाहिलं बेन्झोडायझेपिन रिंग इज इसेन्शियल फॉर ॲक्टिव्हिटी. तसं इथे कुठलंही कॉमन स्ट्रक्चर नाही आहे, नो सिंगल फार्मॅकोफोर. ओके, प्रत्येक ड्रगचं स्ट्रक्चर वेगळं आहे. फॉर इनहेल्ड अनेस्थेटिक्स द केमिकल स्ट्रक्चर इज रिलेटेड टू द ॲक्टिव्हिटी, त्याला आपण फार्मॅकोफोर असं म्हणतो. एक स्पेसिफिक स्ट्रक्चर की ज्याच्यावर ॲक्टिव्हिटी डिपेंड आहे, असं कुठलंही स्ट्रक्चर नाही आहे, त्यामुळे याचं स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप हे थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे, ऑर इट डिपेंड्स अपॉन द इंडिव्हिज्युअल ड्रग. ओके, सो देज आर द स्ट्रक्चर्स ऑफ एक्झाम्पल्स ओके ऑफ दिस जनरल इन्हालेशनल अनेस्थेटिक्स. ओके, इन्हालेशनल अनेस्थेटिकचे एक्झाम्पल आहेत, त्यांचे स्ट्रक्चर आहेत. फर्स्ट इज नायट्रस ऑक्साईड N2O, देन सायक्लोप्रोपेन. सायक्लोप्रोपेन म्हणजे अल्केन आहे, सायक्लो अल्केन. ओके, सिम्पली प्रोपेन, सायक्लोप्रोपेन दॅट ॲक्ट ॲज जनरल अनेस्थेटिक्स. देन मिथॉक्सिफ्लोरेन, हॅलोथेन, इनफ्लोरेन, सेवफ्लोरेन, आयसोफ्लोरेन, डिस्फ्लोरेन. ओके, तर या सगळ्या ड्रग्समध्ये बघा तुम्ही मिथॉक्सिफ्लोरेनमध्ये फ्लोरेन, हॅलोथेन, इनफ्लोरेन, तर मोस्ट ऑफ द जनरल अनेस्थेटिक जे आहेत या क्लासमधले त्यांच्यामध्ये फ्लोरिन ॲटम प्रेझेंट आहे. इथे हॅलोथेनमध्ये फ्लोरिन आहे, मिथॉक्सिफ्लोरेनमध्ये आहे, सेवफ्लोरेनमध्ये आहे, इनफ्लोरेनमध्ये फ्लोरिन आहे, आयसोफ्लोरेनमध्ये पण फ्लोरिन आहे, डिस्फ्लोरेनमध्ये पण फ्लोरिन ॲटम प्रेझेंट आहे. ओके, सो देज आर द स्ट्रक्चर्स. देन
we see the SAR. Okay, so first point in the structure activity relationship of this general anesthetics is alkane or cycloalkanes. Okay, जर आपण पाहिलं cyclopropane is example of this general anesthetics. That is cycloalkane. Cyclopropane म्हणजे काय आहे तो cycloalkane आहे. The first SAR study conducted independently by the Meyer and Overton. Okay, हे दोन सायंटिस्ट आहेत, Meyer and Overton या दोन सायंटिस्टने in 1880s they done study on this general anesthetics. Okay, they studied the relation between the structure of drug and pharmacological activity. Okay, showed a distinct positive correlation between potency and solubility in olive oil. Okay, so these two scientists found that या दोन शास्त्रज्ञाला असं आढळून आलेलं आहे की the potency of drug and solubility in the oil is directly proportional to each other. Okay, so there is a correlation between the potency of drug and the solubility of drug in the olive oil. जेवढी ड्रग ओलिव्ह ऑइल मध्ये सोल्युबल तेवढी त्याची अनास्थेटिक पोटेन्सी जास्त. सेकंड पॉइंट, द पोटेन्सी ऑफ अल्केन, सायक्लोअल्केन अँड अरोमॅटिक हायड्रोकार्बन increases in direct proportion to the number of carbon atom in the structure up to cut off point. ओके, म्हणजे जसं की मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. ओके, जसं कार्बनची संख्या वाढेल अल्केनची तसं जनरल अनास्थेटिक ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. पण कधीपर्यंत इन्क्रीज होते? अप टू अ कट ऑफ पॉईंट, एका कट ऑफ पॉईंटपर्यंत. तो कट ऑफ पॉईंट आहे 10. विदिन एन अल्केन सिरीज द कट ऑफ नंबर इज 10 विथ एन डिकेन शोईंग मिनिमम अनास्थेटिक पोटेन्सी. म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन यांची ॲक्टिव्हिटी जास्त आहे. जर आपण डिकेनकडे गेलो, डिकेन, नॉन एन, त्यांची ॲक्टिव्हिटी कमी आहे. म्हणजे जेवढे कार्बनची संख्या वाढेल तेवढी जनरल अनास्थेटिक ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. इन सायक्लोअल्केन सिरीज द कट ऑफ नंबर इज मोस्ट ऑफ द स्टडीज इज 8. ओके, सायक्लोअल्केनमध्ये जो कट ऑफ नंबर आहे तो 8 कार्बन आहे. विथ सायक्लोऑक्टेन शोईंग नो अनास्थेटिक ॲक्टिव्हिटी इन अ रॅट. ओके, रॅटमध्ये जेव्हा प्री क्लिनिकल स्टडी केली तर असं आढळून आले की 8 कार्बन जर असतील, सायक्लोऑक्टेन जर असेल, इट डू नॉट शो अनास्थेटिक ॲक्टिव्हिटी. ओके, the cycloalkanes are more potent anesthetic than the straight chain analog with the same number of carbons. Okay, so as compared to alkane, cycloalkanes are more potent anesthetics. Then alkanol series. आता आपण पहिला पॉइंट पाहिला अल्केन सिरीज. सेकंड पॉइंट आहे अल्कॅनॉल सिरीज. अल्कॅनॉल OL मीन्स इट कंटेन द हायड्रॉक्सी ग्रुप. ओके, आणि त्यानंतर थर्ड पॉईंट जो आहे तो आहे इफेक्ट ऑफ हॅलोजिनेशन और इथर हॅलोजिनेशन मीन्स ॲडिशन ऑफ हॅलोजन ग्रुप. तर आपले जे ड्रग्स आहेत जसं की हॅलोथेन, इनफ्लोरेन, आयसोफ्लोरेन, सेवफ्लोरेन यांच्या सगळ्यामध्ये हॅलोजन प्रेझेंट आहे. ओके, याचाच अर्थ काय, हॅलोजन जर असेल तर ॲक्टिव्हिटी चांगली भेटते. ओके, तर आपण सेकंड पॉईंट डिस्कस करूयात अल्कॅनॉल सिरीज. ए सिमिलर इन्क्रीज इन पोटेन्सी विथ इन्क्रीज इन कार्बन लेंथ वॉज सीन इन एन अल्कॅनॉल सिरीज. जसं आपण अल्केन सिरीजमध्ये पाहिले, जसं कार्बनची संख्या वाढली तर ॲक्टिव्हिटी वाढते. सेम अल्कॅनॉलमध्ये पण तसंच आहे. नंबर ऑफ कार्बन्स वाढले तर ॲक्टिव्हिटी जी आहे जनरल अनास्थेटिक ॲक्टिव्हिटी ती पण इन्क्रीज होते. इन ॲडिशन टू एन अल्कॅनॉल विथ गिवन नंबर ऑफ कार्बन इज मोर पोटेंट दॅन द एन अल्केन विथ द सेम चेन लेंथ. ओके, म्हणजे एन अल्कॅनॉल हे जास्त पोटेंट आहेत ॲज कम्पेअर्ड टू एन अल्केन. Okay, then third point from structure activity relationship, the effect of halogenation or ether halogenation. इथरचं हॅलोजिनेशन केल्यानंतर काय होईल? The first inhaled anesthetic used in late 80s is diethyl ether and cyclopropane caused laryngospasm. Okay, सुरुवातीला in 18th century the first anesthetic used is a ether, particularly that is a diethyl ether and cyclopropane, but they having the side effect or adverse effect that is the laryngospasm. Okay, laryngo means larynx. Okay, that is our ear tract. Okay, upper region of respiratory tube, that is larynx. Laryngospasm, what is meant by spasm? Spasm means a muscle contraction. Okay, so there is a contraction of larynx muscle. Okay, so there is irritation. Okay, so that laryngospasm is the adverse effect of this diethyl ether and cyclopropane. These compounds were also explosive and flammable
रिक्वायरिंग केअरफुल हँडलिंग. ओके, जे डायइथाइल इथर आहे आणि सायक्लोप्रोपेन हे एक्सप्लोजिव्ह आणि फ्लेमेबल आहेत. ओके, त्यांचा स्फोट होऊ शकतो किंवा ते ज्वलनशील आहेत, त्यामुळे दे रिक्वायर द केअरफुल हँडलिंग. ओके, सो अर्ली स्टडीज फाउंड दॅट हॅलोजिनेटिंग द इथर्स डिक्रीज द फ्लेमेबिलिटी ऑफ द कंपाऊंड, इन्हान्स्ड देअर स्टॅबिलिटी, इन्क्रीज देअर पोटेन्शी. ओके, जर ह्या कंपाऊंडचं हॅलोजिनेशन केलं तर सायंटिस्टला असं लक्षात आलं की त्याची जी फ्लेमेबिलिटी आहे, ज्वलनशीलता कमी होते, त्याची स्टॅबिलिटी जी आहे, केमिकल स्टॅबिलिटी ती इन्क्रीज होते. ओके, नॉट ओनली धिस, फक्त स्टॅबिलिटी आणि फ्लेमेबिलिटी कमी होत नाही, स्टॅबिलिटी इन्क्रीज होते आणि फ्लेमेबिलिटी कमी होते. एवढंच न होता त्यांची जी पोटेन्शी आहे, ओके, ती पण इन्क्रीज होते. म्हणजे आपली फार्मॅकॉलॉजिकल ॲक्शन जी आहे ती पण आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो. ओके, सो इन जनरल हॅलोजिनेटेड इथर कंपाऊंड्स also caused less laryngosspasm than unhalogenated compounds. ओके, कंपाऊंडचं हॅलोजिनेशन केल्यानंतर लॅरिंगोस्पाझम जो साईड इफेक्ट आहे तो डिक्रीज झाला. ओके, देन वी विल सी द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ जनरल अॅनास्थेटिक्स. ओके, सो द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ द इनहेल्ड अॅनास्थेटिक्स इज नॉट नोन. ओके, सो यू कॅन थिंक नॉट नोन, जर माहीत नाही तर कसं दिलेलं आहे मेकॅनिझम. ओके, याचा एक्झॅक्टली मेकॅनिझम माहीत नाही, बट देर इज जनरल प्रपोज्ड मेकॅनिझम्स. ओके, काही प्रपोज्ड मेकॅनिझम्स आहेत सायंटिस्टने सांगितलेले, 3 मेकॅनिझम आहेत, ते आपण डिस्कस करूयात. मोस्ट ऑफ द थिअरीज ऑफ द इनहेल्ड अॅनास्थेटिक लिव्ह अ रूम फॉर पॉसिबिलिटी ऑफ मल्टिपल मेकॅनिझम, रिसेप्टार अँड द रिजन्स ऑफ द नर्वस सिस्टम, particularly spinal cord and the brain, to explain their action. Okay, सर एक्झॅक्टली मेकॅनिझम जो आहे जनरल अॅनास्थेटिक्सचा, इट इज नॉट नोन, कोणालाही माहीत नाही एक्झॅक्ट मेकॅनिझम काय आहे. बट दिस थिअरीज, देर आर डिफरंट 3 थिअरीज फॉर द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ जनरल अॅनास्थेटिक्स. इट लिव्ज अ पॉसिबिलिटी फॉर द मल्टिपल मेकॅनिझम्स. ओके, याचे भरपूर सारे मेकॅनिझम आहेत, भरपूर साऱ्या रिसेप्टारवर ही ड्रग ॲक्ट होते. ओके, मल्टिपल मेकॅनिझम, वेगवेगळे मेकॅनिझम आहेत, कारण की प्रत्येक ड्रगचं स्ट्रक्चर वेगळं आहे. ओके, याच्यामध्ये स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटीमध्ये कुठलीही सिमिलॅरिटी नाही आहे जास्त. ओके, एक जनरल सिमिलॅरिटी आहे अल्केन, अल्कॅनॉल सिरीज. ओके, बाकी अशी काही सिमिलॅरिटी नाही आहे आणि मेकॅनिझमला वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत, अजून त्याच्यावर स्टडी करण्याची गरज आहे. इट सीम्स लाईकली दॅट द इंडिव्हिज्युअल अॅनास्थेटिक मॉलिक्यूल ॲक्ट विथ द डिफरंट पोटेन्सीज ऑन मल्टिपल रिसेप्टार. ओके, म्हणजे प्रत्येक ड्रग जो आहे त्याची ॲक्टिव्हिटी वेगळी आहे, त्याची पोटेन्सी वेगळी आहे आणि तो वेगळ्या रिसेप्टारला बाइंड होतो. सो देर इज multiple targets, multiple receptors are there that lead to similar clinical states of anesthesia. जरी वेगवेगळ्या ड्रग वेगवेगळ्या रिसेप्टरला बाइंड होत असतील तरी पण त्यांची ॲक्टिव्हिटी सेमच आहे, दॅट इज जनरल अॅनास्थेटिक ॲक्टिव्हिटी. सम ऑफ द थिअरीज ऑफ अॅनास्थेटिक ॲक्शन आर ब्रीफली कवर्ड बिलो. ओके, तर 3 थिअरी आपण या ठिकाणी बघणार आहेत, मेन थिअरी त्याच्या. फर्स्ट इज मेयर ओव्हरटन थिअरी, सेकंड इज इंटरॅक्शन विथ आयन चॅनल्स, अँड थर्ड इज इनिबिशन ऑफ मल्टिपल रिसेप्टार. ह्या 3 थिअरी आहेत. ओके, सो पहिली आहे मेयर ओव्हरटन थिअरी, दुसरी इंटरॅक्शन विथ आयन चॅनल्स, अँड थर्ड इज इनिबिशन ऑफ मल्टिपल रिसेप्टार्स. ओके, सो लेट अस सी what are these theories. So Mayer-Overton theory, work of Mayer and Overton in the 1880s showed that there was a strong correlation between the potency of anesthetics and the solubility in olive oil. Okay, means what they concluded that the potency of drug is directly proportional to the solubility इन ओलिव्ह ऑइल. म्हणजे ऑइलमध्ये सोल्युबिलिटी जेवढी जास्त ड्रगची तेवढी त्याची जनरल अॅनास्थेटिक ॲक्टिव्हिटी जास्त. दिस कोरिलेशन होल्ड ट्रू फॉर अ सरप्राइजिंग नंबर ऑफ इनहेल्ड अॅनास्थेटिक्स, बट इट डज नॉट एक्सप्लेन द ड्रग मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ओके, हे जे त्यांनी सांगितली मेयर ओव्हरटोनची थेअरी, द potency of the anesthetic depends upon its solubility, that is true, but they do not prove or they do not give any mechanism for this action. Okay, then second mechanism, interaction with ion channels. Okay, so ion channel receptors are there. GABA is a subtype of ion channels. Inhaled anesthetic interact with various ion channel to influence the electrical activity of the cell and their physiological response. Okay, inhaled anesthetics जे आहेत ते वेगवेगळ्या आयन्स चॅनल्सला बाइंड होतात. The most studied receptor that inhaled anesthetic act is a GABA A receptor. जे मॅक्झिमम इनहेल्ड अॅनास्थेटिक्स आहेत ते गाबा ए ला बाइंड होतात. व्हॉट इज गाबा? दॅट इज गॅमा अमायनो ब्युटरिक ॲसिड.
Okay, so this general anesthetic bind particularly to GABA A receptor. So GABA A is a subtype of ion channel receptor. Okay, रिसेप्टरचे मेन 4 टाईप आहेत. त्याच्यामधला एक आहे लिगँड गेटेड आयन चॅनल रिसेप्टर. ओके, सो आयन चॅनलचा सब टाईप आहे गाबा ए रिसेप्टर. सो दिस ड्रग बाइंड टू गाबा ए रिसेप्टर. गाबा एला बाइंड झाल्यानंतर काय होतं, इनहेल्ड अनास्थेटिक इन्हान्सेस क्लोराईड आयन कंडक्टन्स. ओके, गाबाला बाइंड होतात, त्याच्यानंतर क्लोराईड आयनचं जे कंडक्शन आहे इंटू सेल वॉल ते इन्क्रीज होतं. दस हायपरपोलरायझेशन ऑफ सेल मेम्ब्रेन. ओके, देअरफॉर इट प्रिव्हेंट द इम्पल्स ट्रान्समिशन. ओके, सुरुवातीला काय होते, ड्रग जाऊन गाबाला बाइंड होतो. तुम्हाला माहिती आहे गाबा इज इनहिबिटरी इन नेचर. गाबा जो न्यूरोट्रान्समीटर आहे, रिसेप्टर आहे, तो इनहिबिटरी नेचर आहे त्याचं. ओके, गाबाला बाइंड झाल्यानंतर काय होतं, सेल वॉलमध्ये क्लोराईड आयन, क्लोराईड मीन्स Cl- आयन्स. ओके, Cl- आयनचा इन्फ्लक्स होतो. दे मूव्ह इन टू द सेल. सेलमध्ये मूव्ह झाल्यानंतर काय होतं, धस हायपरपोलरायझेशन. हायपरपोलरायझेशन मीन्स डिप्रेशन. ओके, डिप्रेशन ऑफ द सेल मेम्ब्रेन that particular cell. Okay, hyperpolarization, therefore it prevent the impulse transmission. Okay, त्यामुळे जी इम्पल्स आहे ती पुढे पास होत नाही. They act at GABA A receptor in a manner similar to benzodiazepines but not identical. जसं बेन्झोडायझेपिनची ॲक्शन आहे तशी सेम ॲक्शन आहे. ओके, नियरली सेम, सिमिलर मॅनर बट नॉट आयडेंटिकल. 100% सारखी नाही आहे. ओके, सो दिस इज द सेकंड मेकॅनिझम. अँड थर्ड मेकॅनिझम इनहिबिशन ऑफ मल्टिपल रिसेप्टार. ओके, ही एक महत्त्वाची थेरी आहे की मल्टिपल रिसेप्टारवर या ड्रग्स ॲक्ट होतात. इनहेल्ड अनास्थेटिक्स आर ऑल्सो प्रपोज टू इनहिबिट द एक्सायटेटरी सिनॅप्टिक चॅनल ॲक्टिव्हिटी ऑफ न्यूरनल निकोटिनिक ॲसिटिल कोलिन रिसेप्टार. ओके, म्हणजे हे पर्टिक्युलर जे एक्सायटेटरी रिसेप्टार आहेत त्यांना बाइंड होतात. ओके, इट ॲक्ट ॲज अँटागोनिस्ट ऑफ द एक्सायटेटरी रिसेप्टार. ओके, मीन्स फायनली इट कॉज द डिप्रेशन. अँटागोनिस्ट होतात म्हणजे डिप्रेशन करतात. सो द इनिबिट एक्सायटेटरी सिनॅप्टिक चॅनल ॲक्टिव्हिटी ऑफ न्यूरनल निकोटिनिक रिसेप्टार. जे ॲसिटिल कोलिन रिसेप्टरचे 2 टाईप आहेत, मस्कॅर्निक आणि निकोटिनिक. तर त्याच्यामधल्या निकोटिनिक रिसेप्टरला या ड्रग बाइंड होतात. देन इट बाइंड्स टू ग्लुटामेट रिसेप्टार. ग्लुटामेटमध्ये 2 प्रकार आहेत, एक आहे NMDA रिसेप्टार आणि दुसरा आहे AMPA रिसेप्टार. ओके, and they bind to the sodium ion channels, potassium channels, then calcium channels, voltage gated cardiac and neuronal, and to ranodin receptor. ओके, रॅनोडिन रिसेप्टर जे आहेत ते कॅल्शियम चॅनलचे रिसेप्टर असतात, त्यांना पण हे ड्रग बाइंड होते. सो देर इज मल्टिपल मेकॅनिझम. तुम्ही पाहिलं बघू शकता इथे ड्रग बाइंड्स टू ॲसिटिल कोलिन रिसेप्टर, ग्लुटामेट, NMDA, AMPA, then sodium channels, potassium channel, calcium channels, and ranodin receptor. Means there is a multitude of receptor channels that affected to various degrees by specific inhaled anesthetic lead to current theory that. Okay, so I highlighted the important theory here in red color. Multiple receptors म्हणजे खूप सारे रिसेप्टर. Multiple receptors are target of volatile anesthetics and no single receptor drug interaction can fully explain their mechanism of action. असे कुठलीही एक इंटरॅक्शन, ओके, कुठल्याही एका ड्रगची इंटरॅक्शनवरनं आपण पूर्ण मेकॅनिझम सांगू शकत नाही. सो देर इज मल्टिपल रिसेप्टर टार्गेट्स फॉर दिस जनरल अनास्थेटिक्स, पर्टिक्युलरली इनहालेशनल अनास्थेटिक्स. ओके, सो भरपूर सारे टार्गेट आहेत. सो लेट अस सी द फर्स्ट ड्रग. याच्यामधले आज आपण फक्त एक ड्रग डिस्कस करूयात, दॅट इज हॅलोथेन. दॅट इज एक्झाम्पल ऑफ इनहालेशनल अनास्थेटिक्स. 2-bromo. So IUPAC name of this halothane is a 2-bromo 2-chloro 1,1-trifluoroethane. So here you can see the structure of halothane. Halo means it contains the halogens. Halogen present आहेत. Thane, ethane 2 कार्बन आहेत. It is ethane. Okay, 2 carbons are there. पहिल्या कार्बनवर 3 फ्लोरीन आहेत, 3 फ्लोरीन. सेकंड कार्बनवर 1 ब्रोमीन आहे, 1 क्लोरीन ॲटम आहे, रिमेनिंग हायड्रोजन. ओके, सो number 1 is given to this trifluorocarbon 1,2. ओके, सो IUPAC नेम इज 2-bromo. दुसऱ्या कार्बनवर ब्रोमीन आहे, 2-chloro 1,1,1, 3 times 1 because 3 fluorines are present there. 1,1,1, 3 trifluoro, 2 carbons, ethane. Okay, so halothane is a non-flammable, non-pungent. ओके, नॉन पंजंट म्हणजे त्याचा जो स्मेल आहे तो असा खूप जास्त डिफिकल्ट नाही किंवा वेगळा नाही, नॉर्मल आहे.
नॉन पंजंट होलाटाईल लिक्विड, हॅलोजिनेटेड, याच्यामध्ये बघा तुम्ही हॅलोजिनेशन केलेलं आहे, फ्लोरीन प्रेझेंट आहे, क्लोरीन, ब्रोमीन, हॅलोजिनेटेड इथेन, boiling point is 50 degrees Celsius. It is introduced in 1956. It can undergo spontaneous oxidation when exposed to ultraviolet light to yield HCl, HBr, ClBr and phosgene. ओके, ज्यावेळेस हॅलोथेन लाईटला एक्सपोज केला जाईल तर त्याचं ऑक्सिडेशन होतं, वेगवेगळे कंपाऊंड्स तयार होतात. पर्टिक्युलरली इट प्रोड्युसेस द phosgene that is poisonous, COCl2. That phosgene is a poisonous substance. To prevent the oxidation, it is packed in amber bottle. Amber कलरच्या बॉटलमध्ये हॅलोथेन पॅक केला जातो विथ अ लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ थायमॉल दॅट इज 0.01%, विच ॲक्ट ॲज अ स्टॅबिलायझर. केमिकल स्टॅबिलिटी देण्यासाठी थायमॉल त्याच्यामध्ये ॲड केला जातो. द ड्रग हॅज हाय पोटेन्शी दॅट इज मिनिमम अल्व्हेहुलर कॉन्सन्ट्रेशन. MSC म्हणजेच काय, अल्व्हेहुलर कॉन्सन्ट्रेशन, जे रेस्पिरेटरी सिस्टीमचा जो पार्ट आहे तुमचा अल्व्हेओलाइज, ओके, ज्या इयर सक करणारे जे छोटे छोटे बबल्स आहेत त्याला आपण अल्व्हेओलाई असं म्हणतो, ओके, रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये. सो मिनिमम अल्व्हेओलाई कॉन्सन्ट्रेशन इज 0.75%. ब्लड गॅस पार्टिशन कोएफिशियंट इज 2.4 अँड हाय ॲडिपोज टिश्यू सोल्युबिलिटी. ओके, सो देज आर द रिलेटेड टू द पोटेन्शी. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ दिस हॅलोथेन. हॅलोथेन ॲक्टिवेट द गाबा ए रिसेप्टर. ओके, आता लक्षात घ्या, आपण जो मेकॅनिझम पाहिला आहे स्टार्टिंगला, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ दिस इनहालेशनल अनास्थेटिक्स, देर आर 3 theories. 3 theory आपण पाहिल्या. पहिली theory मेयर ओव्हरटोन theory, सेकंड इंटरॅक्शन विथ आयन चॅनल्स अँड थर्ड वन इज मल्टिपल रिसेप्टर इनहिबिशन. ओके, तर सेम मेकॅनिझम सगळे इनहालेशनल अनास्थेटिक जेवढे पण आहेत इंडिव्हिज्युअल ड्रग, हॅलोथेन, इन्फ्लोरेन, आयसोफ्लोरेन, नायट्रस ऑक्साईड, ओके, सायक्लोप्रोपेन, ऑल दे हॅव द सेम मेकॅनिझम. सेम मेकॅनिझम आहे. ओके, तुम्ही एक्झाममध्ये जनरल क्लासचा मेकॅनिझम सगळ्या इंडिव्हिज्युअल ड्रगसाठी तोच लिहू शकता. हॅलोथेन ॲक्टिवेट गाबा ए अँड ग्लायसिन रिसेप्टर. ओके, सो दिस GABA and glycine, they are inhibitory receptor. It also act as an NMDA receptor antagonist. NMDA जो आहे तो एक्साइटेटरी रिसेप्टर आहे, त्याचं अँटागोनिस्ट म्हणून जनरल अनास्थेटिक ॲक्ट होतो. NMDAची ॲक्टिव्हिटी कमी करतात. इनहिबिट निकोटिनिक ॲसिटिल कोलिन रिसेप्टर अँड व्होल्टेज गेटेड सोडियम आयन चॅनल्स. ओके, हा सेम मेकॅनिझम आपण याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये पण डिस्कस केलेला आहे, जनरल मेकॅनिझम ऑफ इनहालेशनल अनास्थेटिक्स. ओके, सो मेटाबॉलिझम. हॅलोथेन अंडरगोज बोथ रिडक्टिव्ह अँड ऑक्सिडेटिव्ह प्रोसेस, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन पण होतं आणि रिडक्शन पण होतं विथ अप टू 20% ऑफ द डोस अंडरगोईंग मेटाबॉलिझम. फक्त 20% डोस जो आहे तो त्याचं मेटाबॉलिझम होते. युजेस, इट कॅन बी यूज टू स्टार्ट अँड मेंटेन द अनास्थेशिया, म्हणजे इंडक्शन करण्यासाठी. स्टार्ट म्हणजे इंड्युसिंग अनास्थेशिया म्हणून आपण त्याला यूज करतो आणि मेंटेन अनास्थेशिया म्हणून पण यूज करू शकतो. वन ऑफ द इट्स बेनिफिट इज दॅट इट डज नॉट इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ सलायवा, which can be particularly useful in those who are difficult to intubate. ओके, हा अनास्थेशिया दिल्यानंतर सलायवा सिक्रेशन इन्क्रीज होत नाही. ओके, ज्या पेशंटमध्ये इंटुबेशन करण्यासाठी डिफिकल्टी आहे अशा पेशंटमध्ये आपण हा देऊ शकतो. इट कॅन बी गिवन बाय इनहालेशन. ओके, देन ॲडवर्स इफेक्ट ऑफ दिस हॅलोथेन. हॅलोथेन मे इन्क्रीज द हार्ट रेट इन्क्रीज होऊ शकतो. कॉज कार्डियाक अरिथमियाज. ओके, अरिथमिया होऊ शकतो. इरेग्युलर हार्टबीट्स ज्याला आपण म्हणतो. इन्क्रीज इन सेरेब्रल ब्लड फ्लो, ब्रेनला जो ब्लड फ्लो आहे तो इन्क्रीज होतो. ब्लड फ्लो टू CSF, सेरेब्रल ब्लड फ्लो. देन इन्क्रीज इन इंट्राक्रॅनियल प्रेशर. ओके, द यूज ऑफ इनहेल्ड अनास्थेटिक्स अँड हॅलोथेन इन पर्टिक्युलर कॅन प्रोड्यूस मॅलिग्नंट हायपरथर्मिया. हा ॲडवर्स इफेक्ट महत्त्वाचा आहे. ओके, इन जेनेटिकली ससेप्टेबल इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे काही इंडिव्हिज्युअल्समध्ये मॅलिग्नंट हायपरथर्मिया होऊ शकतो. सो व्हॉट इज हायपरथर्मिया? हायपरथर्मिया मीन्स इन्क्रीज इन बॉडी टेम्परेचर. दिस रिझल्ट्स इन द इन्क्रीज इन बॉडी टेम्परेचर. टॅचिकार्डिया मीन्स इन्क्रीज इन हार्ट रेट. टॅचिपनिया, ओके, इन्क्रीज इन ब्रीदिंग, दॅट इज टॅचिपनिया. देन ॲसिडॉसिस, इन्क्रीज इन ॲसिड अँड रॅब्डोमायलॉसिस. Malignant hyperthermia, MH means not Maharashtra, it is malignant hyperthermia, is a result of excessive release of calcium from the sarcoplasmic reticulum. ओके, मॅलिग्नंट हायपरथर्मियामध्ये काय होते, कॅल्शियमची लेवल जी आहे ती इन्क्रीज होते. दॅट कॅल्शियम इज रिलीज फ्रॉम द सार्कोप्लाझ्मिक
reticulum. Patient with an inherited mutation in the ranodin receptor, which is located in the sarcoplasmic reticulum. Okay, so this malignant hyperthermia is particularly caused due to genetic problem. Okay, so there is a increase in body temperature, tachycardia, increase in breathing, acidosis. Okay, so this is the side effect of halothane. So these are the references. So thank you dear students for listening with patience. If you found this video useful, then like and subscribe my channel. So thank you once again.